Hello student, today we will discuss the third application of uniform circular motion banking of road. So what is the banking of road? We know that the horizontal curve road, यासाठी आपण horizontal curve road साठी एक फॉर्म्युला घेतला होता V equals to square root of mu r into g. It is a safety speed. It is called as safety speed for the vehicle to turn from the horizontal curved surface. But it has some drawbacks. Suppose this is our curved road in horizontal level. तर यामध्ये या इनर एज अँड हे काय आहे त्याची आउटर एज. तर यामध्ये इनर एज आणि आउटर एज ती काय राहील सेम राहील, हॉरिझॉन्टल राहील. त्यामुळे इथून जेव्हा गाडी टर्न होईल तर तेव्हा ती इट प्रोड्यूस द सर्क्युलर मोशन अँड फॉर दिस सर्क्युलर मोशन we have to speed. It is v equals to square root of mu r into g. पण इथे काय होईल की समजा प्रत्येक वेळेस आपण एखादा ड्रायव्हर असेल किंवा एखादी कार जात असेल एनी व्हेकल की जी जेव्हा टर्न होईल तर तेव्हा प्रत्येक वेळेस ते त्या सेफ्टी स्पीड ती बघणार नाही. प्रत्येक वेळेस तो बोर्ड बघणार नाही, कधी दिसणार नाही, कधी काही प्रॉब्लेम राहू शकतो. तर तेव्हा त्याने जर त्या स्पीडने जर इथून गाडी जर टर्न केली नाही तर ते काय होईल, ती गाडी टर्न होणार नाही आणि त्याचा ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस हे वाढतील. म्हणून मग इंजिनियर्सनी काय केलं की त्यामध्ये एक नवीन त्यामध्ये चेंज केला की जनरली ज्यामध्ये अकॉर्डिंग टू द बँकिंग, तर इथे काय केलं एक बँक तयार केला. म्हणजे काय होईल की समजा आउटर एज राईज ओव्हर द इनर एज, म्हणजे इनर एज ॲज इट इज ठेवायची आणि त्यामध्ये जी आउटर एज आहे ती आउटर एज काय करायची, इन्क्रीज करायची आणि मग त्यामध्ये एक अँगल तयार होईल. दिस अँगल इज थीटा. दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. फॉर एक्झाम्पल, सपोज this is the horizontal road, okay, and here we take this second plane. It is this part is called as outer edge and this is suppose inner edge. So therefore here we rise the inner outer edge. Like this we get the angle between them, horizontal surface, आणि यामध्ये काय तयार होईल, अँगल तयार होईल. दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग अँड दिस टाइप ऑफ रोड इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. सो द बँकिंग ऑफ रोड मीन्स काय होईल, इथे त्याची डेफिनेशन तुम्हाला जर लिहायची असेल तर काय लिहिता येईल. सो देअरफॉर द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज. काय केलं मग आपण इथे आउटर एज राईज केली. रायझिंग द आउटर एज ओव्हर द इनर एज. Over the inner edge is known as banking of road, and this angle, here we get this angle is theta and this angle is called as angle of banking. It is called as angle of banking. So why it is the necessity of angle of banking? Here we consider the necessity, or I explain the necessity of banking of road. 2 मार्काला कधी कधी प्रश्न पेपरमध्ये विचारतात बँकिंग ऑफ रोड, व्हाय द नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड. तर त्याची नेसेसिटी काय आहे बँकिंग ऑफ रोडची, तर ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. जनरली आपण काय केलं की एक हॉरिझॉन्टल रोड आहे आणि त्याला काय केलं, फक्त इथे इनर एजला ॲज इट इज ठेवला, आउटर एज काय केलं त्याचा इन्क्रीज केला, राईज केला आणि त्याच्यामुळे त्यामध्ये एक अँगल तयार झाला. तर दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग अँड दिस टाईप ऑफ रोड इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड. ओके. So next is necessity of banking of road. So why is it necessary or necessity of banking of road? तर यामध्ये आपल्याला त्याची नेसेसिटी बघायची आहे. समजा हॉरिझॉन्टल रोड सरफेस असेल, इन हॉरिझॉन्टल रोड, तर त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की समजा ही गाडी इथून टर्न होत असेल, इट इज अ हॉरिझॉन्टल सरफेस and suppose this is the vehicle, then we know that
at the center point, it is the center of mass, it is m into g. Then we get here centripetal force FCP is equals to mv square upon r, and this is the normal n, and here we get the centrifugal force FCF is equals to mv square upon r. So this is the setup for the horizontal road. तर यामध्ये आपल्याला काय दिसतंय की समजा m into g is the weight of the body and this n is the normal reaction, so these two forces are balanced with each other. But in this case the frictional force, it is the frictional force कुठून मिळेल आपल्याला? From the tire and road by the friction. तर यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स तयार होईल तर तो फ्रिक्शनल फोर्स काय करतो? इट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स, अँड वी नो दॅट इफ देर इज अ सेंट्रिपिटल फोर्स देन वी गेट द सर्क्युलर मोशन. जर सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच आपल्याला सर्क्युलर मोशन मिळेल. आणि मग त्याला बॅलन्स काय करेल? मग सेंट्रिफ्युगल फोर्स, इट इज FCP. आता या दोन्ही फोर्स जर एकमेकाला बॅलन्स जर करत असेल तर त्यामध्ये आपल्याला सर्क्युलर मोशन परफॉर्म होताना मिळेल. बट व्हॉट अबाउट द वेलॉसिटी? आता यामध्ये काय होईल की समजा या दोघाला यांनी बॅलन्स केलं पण त्याची जी वेलॉसिटी आहे तर ती वेलॉसिटीवर त्याचा सेंट्रिपिटल फोर्स डिपेंड राहणार आहे. तर त्याच्यामुळे इथे काय होईल की जर वेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर त्याच्या सेंट्रिपिटल फोर्समध्ये फरक पडू शकतो की त्याला जेवढा सेंट्रिपिटल फोर्स याला सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होण्यासाठी लागेल त्याच्यापेक्षा जास्त तयार झाला तर तो काय होईल? इट इज इथे फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? FCP इज इक्वल्स टू FCF. त्याच्यामुळे काय होईल की जर वेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर त्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होईल आणि तो काय करेल? याला बॅलन्स न करता तो सेंट्रिफ्युगल फोर्स हा इन्क्रीज होईल आणि इन्क्रीज झाल्यामुळे ही जी गाडी आहे ती सेफली टर्न न होता ती या सर्कलच्या बाहेर म्हणजे या रोडच्या बाहेर चालली जाईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये ॲक्सिडेंटचे चान्सेस हे वाढतात. त्याच्यामुळे मग आपण काय करतो की त्याला समजा आपण त्याला कव्हर केलं म्हणजे समजा एक त्यामध्ये बँकिंग रोड तयार केलं. एक दुसरं एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो पुन्हा व्हाईट इज नेसेसिटी. समजा यामध्ये बाय द रेनी सीझनमध्ये समजा आपली कार आहे ती टर्न होत आहे या रोडवरून हॉरिझॉन्टल रोडवरून, तेव्हा त्यामध्ये जे बिकॉज ऑफ द वॉटर, बिकॉज ऑफ द ऑइल ऑन द सरफेस ऑफ द हॉरिझॉन्टल रोड, then because of this we get the frictional force is increased. So therefore frictional force is increased, therefore it not balance the centripetal force. Again we get the centrifugal force and this vehicle is move out of this road. Okay. So तर त्याच्यानंतर पुन्हा त्यामध्ये समजा आपण दुसरं एक एक्झाम्पल त्यामध्ये घेऊ शकतो की समजा रेनी सीझनमध्ये काही मड्स तयार होतात आणि त्यामध्ये जे वॉटर आहे ते वॉटर या सरफेसमधून बाहेर निघू शकत नाही. तर तेव्हासुद्धा त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो काय होईल? लेस होऊन जाईल आणि लेस झाल्यामुळे त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स तो तेवढा प्रोव्हाइड करू शकत नाही. त्याच्यामुळे गाडी स्लिप होण्याचे चान्सेस वाढतात. मग आपण हा एक त्याचा एक ड्रॉबॅक्स आहे. त्याच्यानंतर जर आपण त्यामध्ये व्हील्स आणि रोड्स जे आहे, व्हील्स अँड रोड्स दॅट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स, तर हे काय होईल? याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम फक्त हे दोनच करेल, एक व्हील आणि एक रोड. तर मग याला जर बँकच्या फॉर्ममध्ये केलं, बँकिंग ऑफ रोड तयार केलं आपण याच्यामध्ये, तर मग आपल्याला यामध्ये त्याची जी स्पीड आहे इथे काय झाली? इट इज अ फिक्स स्पीड. त्या कारची स्पीड ही फिक्स असली पाहिजे तेव्हाच त्यामध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स हा मिळेल. तर मग त्याला जर बँक केलं आपण इथे तर त्यामध्ये वी यूज टू इन्क्रीज द स्पीड जरी इन्क्रीज केली तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स तो प्रोव्हाइड करू शकतो बिकॉज इट इज डायरेक्टली टुवर्ड द सेंटर. त्याच्यामुळे तो काय करेल? सेंट्रिपिटल फोर्स हा जास्त प्रोव्हाइड त्याला करू शकतो. म्हणजे त्याची जी स्पीड आहे ती मिनिममपेक्षा ती मॅक्झिमम आपल्याला या टर्ममधून करता येते.
तर त्याला आपण तर त्यामुळे आपण इथे बँकिंग ऑफ रोडचा वापर करतो. तर मग या बँकिंग ऑफ रोडची जी नेसेसिटी आहे तर त्यानुसार मग त्याचा फॉर्म्युला सुद्धा असेल, कारण आपण हॉरिझॉन्टल रोडसाठी फॉर्म्युला काय घेतला होता, V इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर इंटू जी. तर आपल्याला इथे बँकिंग ऑफ रोडसाठी फॉर्म्युला तयार करावा लागेल, त्याच्यानंतर त्याचा जो अँगल ऑफ बँकिंग आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे फॉर्म्युला तयार करावा लागेल. ओके, तर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे, इट इज द इक्वेशन फॉर द सेफ्टी स्पीड. Okay, we see the expression for safety speed and angle of banking. So suppose this is the bank road. Here we consider the diagram. It is inner edge, and it is outer edge. Suppose it is bank with angle theta. Theta is the angle of banking and h is the height. So here we get the height h. H is the height, and suppose this is our any vehicle, car, truck, bus or any vehicle of center of mass. This is the center of mass, and we get the downward force, it is m into g. It is given by weight. So it is the total weight of the car or any vehicle. It is a downward direction, it is m into g. आता यामध्ये समजा आपण इथे हा कर्व्ड रोड केलेला आहे आणि त्याला हॉरिझॉन्टल केलेला आहे, इथे सॉरी बँक केलेला आहे. हा समजा सरफेस घेतला इथे आपण या प्रकारे, याला बँक केला. तर इथून एक कार समजा इथून जात आहे, त्यामध्ये त्याचे कंपोनंट्स काय मिळेल आपल्याला, तर मग ही जी कार आहे तर हा काय टुवर्ड द डाउनवर्ड डायरेक्शन. सो वी गेट दिस कंपोनंट इज कॉल्ड एज m into g because it is a weight of the total weight of the body, and n is the normal reaction, and this normal reaction is considered here. इथे आपण याला याची एक नॉर्मल रिएक्शन आपल्याला इथे मिळेल, अपवर्ड फोर्स आणि डाउनवर्ड फोर्स, अँड इट इज अ अपवर्ड फोर्स. तर त्याचं नॉर्मल रिएक्शन आपल्याला इथे मिळेल. सो हिअर वी ड्रॉ द नॉर्मल रिएक्शन, इट इज n. Okay, then here we get the centripetal force. So this centripetal force is toward the center of the circle. तर मग त्यामध्ये आपण एक सेंट्रिपिटल फोर्स साठी एक वेक्टर ड्रॉ करून टाकू इथे. इट इज फॉर द सेंट्रिपिटल फोर्स, and therefore we get the upward force, it is m into g. It is a normal reaction, therefore we get the upward force. तर या upward force ला एक आपण कंपोनंट इथे ड्रॉ करायचं. So this component is draw for this. So therefore we get the angle. So this angle is theta. Theta is the angle between them. So this angle is equals to this angle. So this angle is angle of banking. So this also the angle of banking. So from this angle, suppose here we draw the perpendicular, then we get this component. आता हा कंपोनंट इथे काय मिळेल आपल्याला, जर याला परपेंडिक्युलर केलं तर इथे समजा या प्रकारे डायग्राम आपण इथे घेतली लाईक दिस. दिस इज n is the normal reaction, this is the angle is theta, the center point suppose O, it is a downward force m into g. Okay, this is the center, it is a centripetal force at the center. Okay, तर मग इथे आपल्याला इक्वेशन काय मिळेल. सो फ्रॉम दिस सपोज हियर वी ड्रॉ द 90 डिग्री perpendicular. So therefore we get two formulas. One is sin theta is equals to opposite side
divided by adjacent side. Suppose this opposite side x considered, y is the adjacent side. So therefore sin theta is equals to opposite side divided by hypotenuse. Sorry, it is hypotenuse, and this hypotenuse considered as, suppose it is n. So therefore we get x equals to n sin theta. And sin theta, it is for the sin theta is x equals to n sin theta. So this component is x equals to n sin theta. X equals to n sin theta, and this component is parallel to this component. So we get here n sin theta. So this is the equation n sin theta. Then for this component again opposite side इथे आपल्याला घेतली आपण इथे. आता इथे काय होईल, sin cos theta, it is cos theta is equals to adjacent side divided by hypotenuse. So therefore y is equals to n cos theta. So therefore this side is y equals to n cos theta. So therefore it is n cos theta. So we get the two component here. One is n sin theta and second is n cos theta. So here draw, it is n cos theta, and this component, one component is n sin theta. Okay, then it is about for the normal reaction. आता इथे आपल्याला दोन कंपोनेंट मिळाले. पहिला कंपोनेंट इट इज horizontal component, it is n sin theta, and second is vertical component of n cos theta. So these are the two components we get. Then m into g is the downward force, so therefore it is a downward force m into g. Third is m into g is the downward force. So here we get the three components. Then next, if this rod and tire has a frictional, and this friction provide the centripetal force, this frictional force provide the centripetal force. So therefore again we get the next component to the frictional. So this frictional force, it is given by small f, which provide the centripetal force. So here we draw the small f. So therefore we get f. So therefore we get the angle, in this angle is opposite to this 90, total is 90 degree. इथे total किती होईल, हा 90 degree, and this angle is opposite to this. So therefore this angle is also theta, and this angle is again, it is called as angle of banking. Suppose I draw here small f, and this is the theta. आता इथे काय म्हणतं आपल्याला, हा कंपोनेंट कन्सिडर करा. तर यामध्ये हा झिरो सेंटर पॉईंट घेतला मी, इथे m इंटू जी आहे, इथे f आहे. त्याच्यानंतर मग यामध्ये कंपोनेंट्स आपल्याला काय मिळतात तर ते आपण याच्यामध्ये बघू. तर यामध्ये दोन कंपोनेंट आपल्याला ड्रॉ करायला लागेल. हा एक आहे m इंटू जी, डाऊनवर्ड डायरेक्शन, याला बॅलन्स, नॉर्मलला बॅलन्स करण्यासाठी पुन्हा एक फोर्सची त्याला गरज आहे. त्याच्यानंतर इथे सेंट्रिपिटल फोर्स, हा फक्त नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड करत नाही, त्याला सेंट्रिपिटल फोर्सला फ्रिक्शनल फोर्स सुद्धा प्रोव्हाइड करतो. सो देअरफॉर वी गेट द सेकंड कंपोनेंट. ओके, तर मग यामध्ये सेकंड कंपोनेंट इथे काय मिळेल ते आपण इथे बघू. तर मग इथे याला परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी इथे समजा, तर हा सुद्धा 90 डिग्री झाला इथे. त्याच्यामुळे हा काय झाला ॲडजसंट साईड, आणि ही काय झाली त्याची अपोजिट साईड. सो अपोजिट साईड इज फ्रॉम दिस इक्वेशन, इथे आता एफ कन्सिडर केला मी. सो देअरफॉर एफ साइन थीटा, and this side is equals to this side, it is a parallel. So therefore we get f sin theta. Okay, then this component is adjacent side. So adjacent side from this, it is
एफ यांच्या जागी आपल्याला एफ लिहायला लागेल. सो वी गेट एफ cos theta. So therefore we get the two component here, f cos theta, and here we get f sin theta. So these are the component, or this is the diagram for the angle of banking. तर या प्रकारे याचे components तुम्हाला इथे ड्रॉ करायचे आहे. ओके. आता या components वरून आपल्याला त्याची इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत. तर त्यामध्ये पहिले इक्वेशन्स आपल्याला काय मिळतील त्या डायग्रामवरून आपल्याला पहिले ड्रॉ करायचे आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं आहे बघा. तर यामध्ये पहिला आहे n cos theta, it is a vertical component, n sin theta is a vertical component, n cos theta it is a horizontal component. N cos theta is a vertical component, n sin theta is a horizontal component. It is balanced by this f cos theta, it is a horizontal component. Then f sin theta downward, m into g, it is a downward. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स. सो अपवर्ड फोर्स इज हियर n cos theta and downward force f sin theta and m into g. So therefore suppose here we consider 10 newtons in upward direction. आता या अपवर्ड डायरेक्शनला इथे बॅलन्स करण्यासाठी आपण समजा दोन फोर्स इथे अप्लाय केला, हा सेंटर पॉईंट घेतला. तर यामध्ये काय करायला लागेल मला की दोन फोर्स जे आहे तर ते दोन फोर्स काय करेल की समजा एक 6 न्यूटन राहू शकतो आणि दुसरा 4 न्यूटन. तेव्हाच काय झालं, it is total, it is a 10 Newton. So these are the balance with each other. So from this equation, from this condition we get the equation. इथे आपल्याला इक्वेशन काय मिळेल, तर इथे मिळेल आपल्याला पहिले इक्वेशन मिळेल इथे इट इज इथे मी लिहितो त्याला, इट इज n cos theta equals to, it is n cos theta is equals to mg is the weight of the body plus f sin theta. So this is the equation number 1. Then इथे आपला हा कंपोनेंट झाला. त्याच्यानंतर आता इथे काय सेंट्रिपिटल फोर्स आहे, तर सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स कोण करतं इथे, f cos theta and n sin theta. So therefore again second formula here we get it is second formula, it is n sin theta plus f cos theta is equals to mv square upon r. mv square upon r. So therefore f cos theta plus n sin theta is equals to centripetal force, or it is also called as centrifugal force because याला बॅलन्स कोण करताय म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. जर सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स दोन्ही एकमेकाला बॅलन्स करेल म्हणजे ते दोन्ही कॅरेल इक्वल राहील. तर त्याच्यामुळे इथे आपण जर ही कंडिशन घेतली इथे काय म्हणू शकतो आपण, f cos theta plus n sin theta is equals to centrifugal force. Okay, so this is the second equation number 2. आता इथे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2. Then आता इथे समजा, so this equation number 1 and equation number 2 is divided. So divide equation 2 by equation 1. So therefore we get mv square upon r divided by, it is n cos theta, suppose, sorry, here change the equation 1, it is n cos theta equals to mg
प्लस एफ साइन थिटा. तर याला आपण इथे घेऊ एम जी इज इक्वल्स टू एम जी हा इथे ठेवला आपण एम जी इक्वल्स टू हा इकडे नेला आपण तर हा एम जी इज इक्वल्स टू हा इकडे आणला सो इट इज एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. याला इक्वेशन नंबर 1 घेऊ. ओके, so divide this equation number 2 to the equation number 1. So therefore we get mv square upon r divided by m into g is equals to n sin theta plus f cos theta divided by mg. क्या will n cos theta minus f sin theta. F cos n cos theta minus f sin theta. So therefore mm get cancelled. So therefore we get v square upon r into g is equals to n sin theta plus f cos theta divided by n cos theta minus f sin theta. So this is the equation. So therefore again this equation okay we get this equation. It is v square upon rg equals to n sin theta plus f cos theta divided by n cos theta minus f sin theta. Okay, so therefore if the rod and tires provide the frictional force and this frictional force it is given by F is equals to mu is the coefficient of friction and n is the normal reaction. So this equation is put in this equation. So therefore we get the equation. It is next equation is v square upon r into g is equals to n sin theta plus mu n into cos theta divided by n cos theta minus f is mu into n into sin theta into sin theta. So therefore it is divide this equation by n cos theta. So n cos theta ने आपण या इक्वेशन ला डिवाइड करून टाकू. So therefore divide right hand side by n cos theta. So therefore v square upon r into g is equals to n sin theta divided by n cos theta plus mu n cos theta divided by n cos theta and it is divided by again n cos theta divided by n cos theta minus mu n sin theta divided by n cos theta. तर याच्यामध्ये काय काय कॅन्सल होते ते बघू आपण. यामध्ये n n कॅन्सल झाले इथे sin theta upon cos theta is tan theta. So therefore v square upon r into g is equals to it is a tan theta plus mu n cos theta, n cos theta cancel, so therefore it is only mu divided by n cos theta cancel, so it is 1 minus n cancel, sin theta upon cos theta is tan theta, it is mu tan theta, mu tan theta
So this is the equation. So therefore, again this equation we have to calculate the v square. V is the velocity. So safety speed. तर ती आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. त्यासाठी नेक्स्ट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. तर यामध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं इथे इट इज म्यू प्लस त्याला असं लिहिता येईल तुम्हाला इट इज v square upon r into g is equals to mu plus tan theta divided by it is 1 minus mu tan theta. So if there is no any friction, suppose first we draw this total equation, write this total equation. It is v square is equals to rg bracket mu plus tan theta divided by 1 minus mu tan theta. Okay, then v is equals to square root of rg into bracket mu plus tan theta divided by 1 minus mu tan theta. So this is the required equation for the safety speed. Again this equation is written as, so this equation shows the velocity v is the safety expression for the safety speed. V equals to square root of rg bracket mu plus tan theta upon 1 minus mu tan theta, and this equation gives the by the frictional force because it has a coefficient of friction. So therefore here we get the frictional force. But if frictionless road, then mu is equals to 0. जर आपण frictionless जर consider केलं तर तो काय राहील, mu equals to 0 राहील, coefficient is 0. So therefore we get equation v is equals to square root of rg bracket mu is 0, so 0 plus tan theta divided by 1 minus 0 into tan theta, 0 into tan theta. So therefore we get equation v is equals to square root of rg. हा कॅन्सल झाला इथे, हा 0 झाला, हा 0 आहे, हा प्लस tan, so it is only a tan theta. So therefore this is the required equation for the safety speed without frictionless. It is a frictionless equation for the safety speed, and with friction it is v equals to square root of rg bracket mu plus tan theta upon 1 minus mu tan theta, and frictionless it is v equals to square root of rg tan theta. So these are the required equation for the safety speed. Then in this formula here we know that if this speed is depends on the radius of curvature, it is depends on r is the radius of curvature, and this again depends on the acceleration due to gravity, and this depends on the angle of banking, but it does not depends on the mass of the vehicle. म्हणून काय म्हणतो आपण की जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्या रोडची स्पीड सेफ्टी स्पीड काय आहे तर ती जर आपण कॅल्क्युलेट केली तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाडी असेल, एनी व्हेकल, ट्रक, कार और एनी व्हेकल, ती व्हेकल तिथून टर्न होत असताना त्याची जी स्पीड आहे ती सेफ्टी स्पीड काय पाहिजे, v इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan theta. ओके, सो देयरफॉर the mass of the vehicle does not depends on the speed वर mass of the vehicle depends राहणार नाही, it is a independent quantity. So this is the required equation for the safety speed. Again we have to calculate the angle of banking. So therefore for the angle of banking
angle of banking. Suppose again we use the safety speed V equals to square root of Rg tan theta. So squaring this equation, then we get V square is equals to Rg tan theta. So therefore tan theta is equals to V square upon Rg. So theta is equals to, आता theta जर इकडे घेतला तर इथे काय होईल, tan inverse of V square upon R into G. So this is the required equation for the angle of banking. तर angle of banking चं required equation आपल्या इथे मिळालं, theta equals to tan inverse of V square upon R into G. So these are the equations. First equation we get the safety speed V equals to square root of Rg tan theta, and this is the angle of banking, theta equals to tan inverse of V square upon R into G. So this is the third application of uniform circular motion.